नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त 3 दिवसीय पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते। या 3 दिवसांमध्ये पतंगप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटतात। पतंग उत्सवाच्या या पहिल्या दिवशीच महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून देखील पतंगप्रेमी दाखल झाले होते। इतकेच नव्हे तर दुबई येथून आलेल्या नागरिकांनी देखील यावेळी पतंगबाजीचा मनसोक्त आनंद घेतला। ये संक्रांत के हर साल आता हूँ मैं यहाँ पे, आज दुबई से भी आता हूँ। मैं चालीस रहा हूँ भाई सर, और भाई बहुत इंजॉय करता है, मेरे को बहुत अच्छा लगता है, इसमें अच्छा लगता है, बहुत अच्छा लगता है। कैसे 3 दिन रहते? पूरे 3 दिन संक्रांत पतंग उड़ाए क्या? फर्स्ट डे सेकंड डे लास्ट डे 3 दिन रहता हूँ, पूरा एंजॉय करता हूँ यहाँ पे। पतंग उड़ाना, ये उड़ाना। दुबई में है कैसा पतंग का उत्सव? नहीं कोई नहीं, वहाँ पे कुछ नहीं। ये फेस्टिवल के लिए मैं खास दुबई से भी आता हूँ और 40 से भी यहाँ पे आता हूँ, और हर साल फिक्स ही है ये सब। बहुत इंजॉय करते हैं, पूरा काम छोड़ के भाई यहाँ पे ऐसा एंजॉय करने आता हूँ खास करके। संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर मकर संक्रांती हा दिवस येवलेकरांचा इतका मोठा दिवस आहे की सगळे त्या दिवसाची सगळेजण वाट बघत असतात। आम्हाला खूप छान वाटतं की पतंगीचा हा नाद आम्हाला लहानपणापासून लागलेला असतो, आणि तो दिवस कधी येईल म्हणजे आम्ही त्याचा मूड पण नाही बघत की नाही का 12 महिने चालूच असतं हा पतंगीचा, आणि जेव्हा हे 3 दिवस येतात तेव्हा खूप धमाल मस्ती होते, डीजे वगैरे खूप एन्जॉय करतो आम्ही सगळे, आणि खूप छान वाटतं की बाहेरून सुद्धा पाहुणे येतात आपल्या येवलेकरांचा सण बघण्यासाठी। तर म्हणजे आज मकर संक्रांतीचा सण आपण पाहत आहात की सर्व टेरेसवर आज खूप जल्लोषात पतंग हा सण साजरा केला जात आहे। तसंच आम्ही महिला वर्ग घरातील सर्व कामे आटपून आमचा सण साजरा करून लवकरात लवकर गच्चीवर येऊन या पतंगाचा आनंद घेत आहोत। तसंच आमची पतंग म्हणजे आमची येवल्याची शान आहे। येवल्याची पतंग, येवल्याची पैठणी, येवल्याचा भत्ता, येवल्याचं काय म्हणून नाही तर येवले या शहरात मकर संक्रांत खूप मोठ्या प्रकारात साजरी केली जाते।